हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 17. पसायदान. ओवी तिसरी, भाग 5. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो याचे निरूपण आपण पाहत आहोत. मागील प्रवचनांमध्ये आपण विश्व म्हणजे काय आणि स्वयंभू म्हणजे काय, वैश्विक धर्म म्हणजे काय ते पाहिले. आता आपण मानवाचा स्वधर्म काय आहे ते पाहू. मानवाचे स्थळ काळानुसार त्या त्या स्थळी त्या त्या वेळी अनेक स्वधर्म आहेत. ते वेळोवेळी स्थळ काळानुसार बदलत असतात. ते असे आहेत. 1. देह धारण करून जन्म झाल्यावर त्या देहाचे जे जसे जितके जेथे जेथे आयुष्य असेल ते पूर्णपणे जगणे. 2. नियतीप्रमाणे प्राप्त जीवन नैसर्गिकपणे जगणे. 3. बालपणी जगण्याची भौतिक कला शिकणे. 4. जगण्यासाठी सहज प्राप्त असे स्वकर्म करणे. 5. शैशव संपल्यावर आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करणे. 6. तारुण्यात गृहस्थी धर्माचे पालन करणे. 7. मातृधर्म पितृधर्म याचे पालन करणे. 8. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या अष्टांग योगाचे पालन करणे. 9. प्रौढावस्थेत जीवनाचे सिंहावलोकन करून चिंतन करणे. 10. वृद्धावस्थेत संन्यास स्वीकारून समाजसेवा करणे. 11. स्वकर्म करताना आपले कौशल्य शक्ती ज्ञान देह मन बुद्धी स्मृती इत्यादी संपूर्णपणे पणाला लावून पूर्ण क्षमतेने कर्तव्य कर्म करणे. 12. परधर्म सहिष्णुता समजून घेऊन राजधर्माचे पालन करणे. ही यादी दीर्घ आहे. आपण ठळक तेवढे धर्म पाहिले. या अशा धर्माचे पालन करताना परधर्म सहिष्णुता याचे भान ठेवून आचरण करायचे. परधर्म सहिष्णुता म्हणजे 1. स्वतःच्या धर्माचे रक्षण करायचे. 2. दुसऱ्याच्या धर्मापालनावर आपल्याकडून आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यायची. 3. अन्य धर्मांचा स्वतःच्या धर्माप्रमाणे आदर करायचा. 4. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा धर्म सोडायचा नाही. 5. दुसऱ्याचा धर्म कितीही आकर्षक वाटला तरी त्याचा स्वीकार करायचा नाही. स्वधर्म ज्ञानाने जाणून स्वकर्माचे आचरण करायचे. म्हणजे 1. आपण परमात्म्याचा अंश आणि वंश आहोत, या विश्वाचा एक भाग आहोत. 2. आपण येथे आपल्या मर्जीने आलेले नाही आणि आपण येथून आपल्या मर्जीने जात नाही. 3. आपण येथे आपल्या मर्जीने मनाने देहव्यापाराने काहीही करू शकत नाही. 4. येथे जन्म मृत्यू पाप पुण्य सुख दुःख सज्जन दुर्जन असे काहीही नाही. 5. जे घडत आहे त्याचा विना तक्रार स्वीकार करावा. 6. जे होत आहे त्याचा साक्षी राहून आस्वाद आनंद घ्यावा. 7. परमात्म्याची विश्वलीला समाधानाने तृप्तीने अनुभवावी. 8. भौतिकाचा काटेकोरपणे फक्त आयुष्य जगण्यापुरताच वापर करायचा. 9. अन्य वेळी आध्यात्मिक तत्वांयोगे जीवन जगायचे. 10. या अशा आचरणायोगे आपले गतसंचित संपते, नवीन संचित निर्माण होत नाही, आपण मुक्त होतो. 11. आपल्याप्रमाणेच अन्य जणांना आध्यात्मिक ज्ञान आत्मज्ञान यासाठी उद्युक्त करायचे. 12. जमल्यास त्यांना आपण स्वतः किंवा योग्य सद्गुरू पाहून अन्य जणांना आत्मबोधासाठी प्रोत्साहित करायचे. 13. जसे आपण आहोत तसेच आपले कुटुंब आहे, तसेच आपले सगळे सोयरे आहेत आणि तसाच आपला समाज आहे, या भावनेने प्रभुविभूचे कार्य जसे जमेल तसे करत असायचे. 14. आपल्या जगण्यासाठी मिळकतीसाठी आपल्याला समाजामधील अनेक घटकांचा उपयोग होत असतो याची जाण ठेवायची आणि सत्पात्री सेवेसाठी जसे जमेल तितके प्रत्यक्ष सहभागी व्हायचे. 15. सतत सृजन करण्याचा प्रयत्न करायचा. मी एक कथा ऐकली आहे.
बहुसंख्य जणांना ती माहीतही असावी. ही कथा अनेक प्रकारे सांगितली जाते. मला जशी ती भावली तशी ती मी येथे सादर करत आहे. एकदा 3 मित्र रस्त्याने चालत चालले होते. अचानक त्यांना तेथे सोन्याने भरलेला गोण आढळला. त्यावर पहिला मित्र म्हणाला, आपण काहीही मेहनत न करता आपल्याला सोने मिळाले आहे, म्हणून आपण यातील काही सोने देवाला अर्पण करू. अन्य दोघांनी त्याला संमती दर्शवली. परंतु देवाला किती अर्पण करायचे ते कसे ठरवायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर तो पहिला मित्र म्हणाला, आपण हातामधील कड्याने जमिनीवर गोल काढू. मग हे सोने वर हवेत उडवू. त्या गोलकामध्ये जितके सोने पडेल तितके देवाला अर्पण करू. त्यावर दुसरा मित्र पहिल्या मित्राला म्हणाला, एवढेसे छोटे वर्तुळ? अरे किती कोत्या मनाचा आहेस तू रे तू. ते काही नाही, आपण क्रिकेटच्या मैदानात जाऊ. तेथे बाँड्रीसाठी सर्कल असते. तेथे आपण सोने वर उडवू. त्या बाँड्रीच्या आत जेवढे सोने पडेल तेवढे आपले, उरलेले सोने देवाला अर्पण करू. त्यावर तिसरा मित्र उसळून म्हणाला, अरे तुम्ही दोघे किती कंजूस आहात रे. त्यापेक्षा आपण क्रिकेटच्या मैदानात जाऊ. मैदानात सोने वर उडवू. देव वर राहतो. जेवढे सोने वरच्यावर देव घेईल तेवढे त्याला देऊ, उरलेले आपल्याला. विंदा करंदीकरांची एक कविता आहे. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. असे घेता घेता एक दिवस त्या देणाऱ्याचे हात आपल्या हातात घ्यावेत. आपण सुरुवातीला परावलंबी असतो, त्यावेळी घ्यावे, जगावे. परंतु जेव्हा आपण स्वावलंबी होतो तेव्हा त्या देणाऱ्याला आठवावे. त्याने वेळीच दिले म्हणून आपण जगलो याची जाण ठेवावी आणि आपण त्या देणाऱ्याची जागा घ्यावी. सतत घेत राहू नये, द्यायचीही बुद्धी ठेवावी. आपल्याप्रमाणेच इतरांनाही जगवायचा स्वधर्म पाळावा. हरिओम.